कनेर हा संघ मात्र पुढे जाताना आपण पाहिलंय. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं श्री गणेश मोदलपाडा आणि यावेळेला आपण पाहतोय V24 की आई जीवदानी गासपाडा. या दोन संघामध्ये काटेकी टक्कर. झुंज मात्र कायम राहणार. कारण दोन्ही संघ अगदी शेजारी शेजारी आहेत. चंदनसार गटातून अनेक सामने या दोन्ही संघांनी खेळलेले आहेत. आपण जर V24 चा विचार केला तर अनिकेत आहे. V24 मध्ये दीपेश आहे. तर कल्पेश पाटील, कल्पेश म्हात्रे यासारखे मात्र हिरे आपण आई जीवदानी गासपाडा या संघामध्ये पाहतोय. म्हणजे दोन्ही संघ मातब्बर आहेत. चला मॅच चालू होते. पहिला चेंडू यावेळेला पाहतोय. अगदी लोअर फुलटा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला. तितका चांगलं क्षेत्ररक्षण मात्र फेके गचाळ झाले. यावेळेला काय घडलं? पहिल्या चेंडूवरती रनआउटची विकेट आली असती मात्र चुकीच्या दिशेने थ्रो झाला गेला आणि त्याचाच फायदा. मात्र एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. कल्पेश पाटील सारखा मोठा गडी या ठिकाणी गारद झाला असता नक्कीच. कारण मागच्या मॅच मध्ये पाहिलं आपण त्याचा परफॉर्मन्स क्लास अगदी त्याने आपला दाखवलेला आहे आणि तोच परफॉर्मन्स मात्र यावेळेला अबाधित ठेवला जाईल. यावेळेला आता शैलू, मागच्या मॅच मध्ये कल्पेश, या मॅच मध्ये शैलू खणखणीत झणझणीत यूज षटकार 6 धावा. चला पुढचा चेंडू यावेळेला तिसरा. पुन्हा एकदा उंच प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र थोडासा ब्लाइंड शॉट आपण या ठिकाणी पाहिला. बॅटची फेस मात्र आपण पाहिली लवकरच क्लोज झाली. त्यामुळे मात्र नक्कीच निर्धाव चेंडूचे सांगता. 7 धावा या ठिकाणी फलकावरती लागलेले आहेत. 3 चेंडू आतापर्यंत खेळून झालेले आहेत. निर्धाव 5 षटकामध्ये 60च्या प्लस नक्कीच स्कोर करण्याचा मानस आहे आई जीवदानी. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतील 6 धावा. षटकार. धन्यवाद. 4 चेंडू मध्ये 2 मोठे फटके. क्या बात है शैलेश. यावेळेला मात्र थोडीशी दिशा भरकटले. मंगेश यांच्याकडून वाईट चेंडू हाताळला जातोय. असं घडू शकतं कारण ज्या वेळेला मोठे फटके येतात ना त्यावेळेला व्हेरिएशन करताना आणि प्रश्नाचा काहूर डोक्यामध्ये असतो कशा प्रकारे चेंडू हाताळलो आणि बचावात्मक खेळत असताना मात्र ऑफ साइडला जास्तीत जास्त पिचिंग केला जातो. यावेळेला पुन्हा हवेत चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली फक्त बघत राहील. येईल यूज षटकार. 6 धावा. So beautiful, so elegant, just looking like a wow. 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 Yes, नक्कीच. Only looking like a wow. What a shot. Powerful and beautiful hit. 3-6 या ओव्हर मध्ये येताना 20 धावा मात्र स्कोरबोर्ड वरती. यावेळेला चांगल्या पद्धतीने खेळून काढला आणि काय नशिबाची साथ मिळते. डोक्याच्या वरून क्षेत्ररक्षकाच्या जाताना चेंडू आपण पाहिला. 2 धावा मात्र सहजगत्या पूर्ण होत आहेत. तिसरीसाठी पलटवार केल्या शैलूने मात्र पुन्हा मागे पाठवले कल्पेशने. पहिल्याच षटकामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र स्कोरबोर्ड वरती 22. चला कोपरी संघ आपले संघनायक या आयोजकांना भेटायचं आहे. कोपरी संघाचे संघनायक
यावेळेला पहिला चेंडू फटका फसलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि यस कॅच आउट होत आहेत मिस्टर कल्पेश पाटील. बॅक टू द डग आउट. अनुप डीजे. बावीस धावा स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. दीपेश आहेत गोलंदाजी मार्क होते. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती महत्वाचा गडी गारद केलाय. कल्पेश पाटीलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. यावेळेला मात्र नवीन फलंदाज. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू आणि पूल आणि सक्सेसफुल कॅच आउटच्या रूपामध्ये विकेटचं होतंय पतन. बॅक टू द डग आउट मिस्टर चिराग पाटील. धन्यवाद डीजे. यावेळेला मात्र आपण पाहतोय संकेत पाटील येत आहेत. काय घडलं, चिरागला शॉर्ट पिच चेंडू जरूर दिला होता मात्र उंची गाठण्यामध्ये अयशस्वी ठरले. चेंडू चांगला पट्ट्यात आला असता तर नक्कीच मात्र एक चौकार किंवा षटकार आपल्याला पाहायला मिळाला असता. पण जिथे क्षेत्ररक्षक होताना अगदी त्याच्या हातामध्ये चेंडू देऊन बसले आणि त्यामुळेच मात्र या ठिकाणी चिरागचा खेळ संपुष्टात येताना पाहिलं. 2 बॅक टू बॅक विकेट ऑन हॅट्रिक. दीपेश इज ऑन हॅट्रिक आणि पुन्हा चेंडू हवेत आणि यावेळेला मात्र निर्जन स्थळी चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या वरून. चौकार. 4 धावा. यावेळेला पुढचा चेंडू पाहतोय आपण. 26 धावा स्कोरवरती लावले असताना आता स्लोअर डिलिव्हरी हाताळली गेली आहे. थोडासा गतीला या ठिकाणी खेचून धरलं गेलंय कारण हे व्हेरिएशन गोलंदाजामध्ये असणं खूप गरजेचं असतं आणि तितकंच व्हेरिएशन मात्र या ठिकाणी दीपेश करतायत. 2 लगातार विकेट आणि त्यानंतर चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपल्याला बदलावं लागतं कारण आधीचा क्रिकेट पाहिला आपण आणि आताचा क्रिकेट यामध्ये खूप बदल झालेला आहे आणि तो बदल आपल्याला स्वीकारावा लागतो. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला पाठवले ऑफ साइडला. चेंडू जाईल सीमारेषा पार. येईल झणझणीत षटकार ओव्हर द रॉप. 6 धावा. खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो. नाचक हचकेन चालतो 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 नागोबाला शिवराले धन्यवाद. डीजेला सुद्धा वेगवेगळे गाणी अगदी या ठिकाणी सुचत आहेत. पुढचा चेंडू यावेळेस स्लोवर चेंडू. आधीच पटका खेळले गेले होते आणि त्यानंतर चेंडू आला त्यामुळे मात्र आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवरती 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यानंतर तिसरा षटक कोण हाताळेल तोपर्यंत ऐकूया आपण डीजे अनुप. मैं तो दीवानी राजा की दीवानी मैं तो दीवानी राजा की दीवानी. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती सतीश येत आहेत. अगदी 2 षटकामध्ये 32 धावा लागलेल्या आहेत. अगदी 16च्या रणगतीने पुढे जात आहेत. शैलेश सारखा फलंदाज यावेळेला मात्र खूप फॉर्म मध्ये आहे.
या शॉर्ट पिच चेंडू पुल अँड पॉवरफुल 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार 4 धावा. सन्मान्य भालचंद्रजी वैती साहेब, हरिचंद्रजी वैती साहेब या आपण मंचावरती विराजित व्हा. वेलकम, आपलं शुभ स्वागत या आरुष 11 चषक 2026 मध्ये. अगदी पहिल्या चेंडूवरती आगाज केलाय सतीशच्या पहिल्या चेंडूवरती खणखणीत पूल अँड पॉवरफुल आपण चौकार पाहिलाय. यावेळेला काय व्हेरिएशन आणलं जाईल का, कुठल्या प्रकारचा चेंडू हाताळला जाईल सतीश कडून. पुन्हा शॉर्ट पिच, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ठेवलाय आणि या ठिकाणी दिशा बदलले. चौकार 4 धावा. पुन्हा एकदा बॅक टू कन्झिक्युटिव्ह फोर्स इन अ रो. शैलेश मात्र या वेळेत चमकताना पाहतोय आपण. आतापर्यंत शैलेशच्या बॅटमधून 28 धावा, 7 चेंडूमध्ये 28 धावा, म्हणजे 400च्या स्ट्राईक रेटने शैलेश या ठिकाणी खेळतोय. यावेळी चेंडूला खेळले, चेंडू ऑन साइडला जाईल, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, फेकी करतील. तोपर्यंत मात्र 1 धाव परिपूर्ण करतायत. या एका धाव्याने स्कोरबोर्ड पूर्ण होताना आपण पाहतो 41 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. 29 धावांवरती शैलेश आहेत. संकेत पाटील आपण पाहतो 4 मध्ये 10 धावा. सतीश आपल्या गोलंदाजीमध्ये पाहतो पहिलेच 2 चेंडूवरती 2 खणखणीत चौकार, त्यानंतर 1 धाव. आता मात्र चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे सतीश. थोडा विचार विनिमय करतायत, काय करू, कशा प्रकारे चेंडू हाताळू. कारण शैलेशने चांगला समाचार घेतलेला. यावेळेला मात्र आपण संकेतला पाहतोय ज्याने 4 मध्ये 10 बनवलेले आहेत, तो संकेत. यावेळेला मात्र पाहतोय आपण बॅटशी नीट संपर्क झाला नव्हता. चेंडू अगदी बॅटच्या खाली टोला अगदी लागला होता, त्यामुळे मात्र चेंडू खालीच राहिला. 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण करतायत. 42 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. 2 गडी जरूर गारद झालेले आहेत. अजूनही 3रं षटक प्रगती पथावरती आहे. 3ऱ्या षटकातले 4 चेंडू आतापर्यंत खेळून झालेले आहेत. यावेळी पुन्हा शॉर्ट पिच पूल पॉवरफुल ब्युटिफुल अँड सक्सेसफुल 6 धावा षटकार. मुझसे क्यों नहीं कि अगर मैं तुम्हारे साथ 2 मिनट और रही तो क्या ना, मुझे तुमसे प्यार हो जाएगा. तो करना. परेशान हो गए हम लोग 2.5 साल से, ये भी परेशान हो गए, हम भी परेशान हो गए, करो फिर. दिल मेरा हर बार ये सुनने को बेकरार है, कहो ना प्यार है. धन्यवाद डीजे. यस, अगदी आम्ही प्रेमात पडलेलो आहोत शैलेश यांच्या फटकेबाजीमध्ये. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू निर्धाव चेंडूचे सांगता होते. शेवट का होईना पण मात्र सूर गवसला सतीश याने. 48 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होते. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. या 12 चेंडूमध्ये किती धावा खेचल्या जातील. 35 वरती खेळतायत शैलेश, 11 वरती खेळतायत संकेत. तोपर्यंत ऐकूया आपण डीजे कहो ना प्यार है. DJ Rocky. धन्यवाद. यावेळी दीपेश येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंत 10 धावा दीपेशच्या पहिल्याच षटकामध्ये आलेल्या होत्या. यावेळी डाव्या यष्टीच्या बाहेर खूपच बाहेर पंच या ठिकाणी सांगतायत यस खराब चेंडू. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकतो. बघा डाव्या यष्टीच्या आधीच पाहिलं होतं, शेफल झाले होते म्हणून थोडासा अंगावरती खेळण्याचा आणि टाकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शरीरापासून डाव्या बाजूला खूपच दूर, त्यामुळे मात्र यावेळेला अवांतर खराब चेंडू. 49 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. यावेळी फुल टॉस आणि फुल टॉस टोल वसूल 6 धावा षटकार.
कभी कभी सहते हैं हम हवा 55 धावा स्कोरबोर्ड वरती चौथ्या षटकातील पहिला चेंडू झालेला आहे. यावेळी दुसऱ्या चेंडूचा सामना करताय. चेंडूला पाठवले सेफ झोन मध्ये. त्या ठिकाणी लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील तोपर्यंत मात्र 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. त्या 2 धाव्याने स्कोरबोर्ड मात्र पुढे जातोय. 57 धावा. सध्या आम्ही पहिल्या दिवसापासून पाहतोय 68 धावांचं या ठिकाणी रेकॉर्ड आहे. तो रेकॉर्ड कोणी ब्रेक करेल काय? मात्र आपण पाहतो अजूनपर्यंत कोणी तो ब्रेक केलेला नाही. यावेळेला संधी आहे आई जीवदानी गासपाडा संघासमोर. 57 धावा लागलेल्या आहेत. शॉर्ट पिच चेंडू यावेळेला पाठवलं जाते डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरीसाठी पलटवार झालाय. 2 धावा गॅदर बरोबर नाही झालं. अनिकेत कडून चुकी झाली आणि मात्र त्याचाच फायदा झालाय. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. सक्सेसफुली 2 धावा. 59 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ चौथ्या षटकातील या ठिकाणी संपुष्टात आले. 3.3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 59. 35 वरती आहेत शैलेश. 21 वरती आपण पाहतोय संकेत पाटील. 8 मध्ये 21. यावेळी मात्र स्पीड पाहिलं की स्लोवर बॉल अगदी सहजपणे खेळून काढले जातात. त्यामुळे यावेळेला थोडासा स्पीडचा उपयोग केला गेला बघा. उजव्या शीच्या बाहेर आणि स्पीडचा उपयोग आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला. त्यामुळे या ठिकाणी जे हवं आहे दीपेशला, जे हवं आहे V24 संघाला, तेच या ठिकाणी मैदानामध्ये घडतंय. 59 धावा. यावेळेला बॅटची कडा लागले. चेंडू जाईल ऑन साइडला. लॉंग रनअप आहे त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीसाठी पलटवार झालाय आणि संकेत या ठिकाणी सॅक्रिफाईस करतायत कारण शैलेश कडून मोठे फटके येत आहेत आणि त्याचमुळे संकेतला जावं लागेल मैदानाच्या बाहेर आणि या ठिकाणी क्षमा सुद्धा मागितली जाते. वा, हा आहे क्रिकेट की माझ्यासाठी तू सॅक्रिफाईस केली त्याबद्दल धन्यवाद सुद्धा दिले जात आहेत. पण नक्कीच संकेतच्या विकेटच्या पत्त्यानंतर मात्र शैलेश कडून मोठे फटके येणे तितकेच अपेक्षित आहे. धावसंख्या 60 वरती आहे. 3.5 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 1 चेंडू हा चौथ्या षटकातील बाकी आहे. मैं खिलाड़ी तू अनाड़ी मैं अनाड़ी तू खिलाड़ी Jazz in the mix. जान गुलाबी नैन शराबी होश उड़ा ले चाहे उस लड़की है क्या है कयामत दिल से निकले आए सोते चलते लड़की देखो दिल धक धड़के देखो धड़के आंख मेरी कल में शोला सा भड़के लड़की लड़की करते करते हो ना जाए दीवाने ऐसा ना हो जाए कि हम खुद को ही ना पहचाने. धन्यवाद डीजे. शेवट दीपेशच्या आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 3.5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाले. शैलेश आहेत स्ट्राईक एंड वरती. 10 मध्ये 35 बनवलेत. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय ऑन साइडला. त्या ठिकाणी पाहतोय आपण क्षेत्ररक्षक सतीश कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. दुसऱ्या धावेसाठी पलटवार झालाय. 2 धावा सुद्धा सक्सेसफुली पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जातोय. 62 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. महत्वाचं आणि शेवटचं षटक कोण घेऊन येईल आणि कोण बाजी मारेल, ह्या षटकामध्ये कोण हावी होईल हे मात्र आपल्या पाहण्यासाठी सर्वजण आसुसलेले आहेत. तोपर्यंत देऊया डीजे अनुपला एक संधी. NS. माझ्या हरणीला करवरणीला माझ्या हरणीला करवरणीला अगदी या ठिकाणी आपण पाहतो V24 या संघाने टॉस जिंकल्यानंतर थोडासा निर्णय चुकला की काय. फिल्डिंग मात्र नक्कीच घेतली. मात्र जसं संध्याकाळचं सत्र असतं ना त्यावेळी लोक बॅटिंग घेत असतात. यावेळेला मात्र कट केले. चेंडू जातोय गली रिजन मधून. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न, दुसरी सक्सेसफुल होते. तिसरीसाठी पलटवार करताय शैलेश. मात्र पुन्हा एकदा मागे धाडले. दीपेश यांनी जाणलं, पाहिलं आणि मात्र शैलेशला पाठीमागे पाठवलं. 2 धावा 64 यावेळेस स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत. दुर्गेश आहेत गोलंदाजी मार्कवरती. 5 चेंडू अजूनही दुर्गेशचे बाकी आहेत.
या 5 चेंडूमध्ये किती मोठे फटके येत आहेत त्यानुसार मात्र किती स्कोर होईल हे सुद्धा ठरेल. यावेळेला उंच पहाडी वाघाची दहाड फोडलाय पहाड. धावा मिळतील तब्बल 6. रेकॉर्ड ब्रेक षटकार 70 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत आणि त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है डीजे अनूप. धन्यवाद. 70 धावा. यावेळेला पाहिलं पुलर लेन डिलिव्हरी आणि स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन. नितेश बॅक टू द डग आउट. शैलेश आहेत अजूनही क्रीज वरती आणि देऊया संधी आपण अनुप डीजेला. धन्यवाद विजय. समरजी अविनाश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आरुष पाटील यांचे भाऊ आहेत. आरुष पाटीलच्या नावाने आपण चषक पाहतोय. आपण पाहतोय स्वर्गीय अविनाश नरेश पाटील यांचे चिरंजीव समर. शैलेश 37 धावांवरती खेळतायत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला. 1 धाव पूर्ण केली जाते बघा. 38 धावा या ठिकाणी शैलेशच्या बॅटमधून येत आहेत. 71 स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये नितेश पाटील कडून अपेक्षा आहे आई जीवदानी गासपाडा संघाची एक तरी मोठा फटका येऊ दे. 71 लागलेत, 75च्या वरती जाऊ देत. शैलेश आपण पाहतोय शैलेशला 38 धावांवरती 12 चेंडू आणि 38 धावा. व्हॉट अ बॅटिंग अँड व्हॉट अ इनिंग. महत्वाच्या धावा शैलेशच्या बॅटमधून येताना पाहिल्यात. यस बॅटची कडा. या वेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला. त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जाते. तिसरीसाठी प्रयत्न जरूर केला होता मात्र या ठिकाणी 3री धाव आणि स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये बॅक टू द डग आउट मिस्टर शैलेश. वेल डन शैलेश. यावेळेला पुढचा चेंडूला पाठवले ऑफ साइडला. बिटवीन द गॅप खेळला जातो. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. त्याकडे पुढे सरसावत आहे. थोडस फंबल होते. 2 धावा पूर्ण केल्या. 3री साठी पलटवार झालाय. 3री धाव घेतली जाईल काय. आधीच रनअप घ्यायला पाहिजे होता. ही धाव पूर्ण झाली असती. हा शेवटचा बॉल होता म्हणजे तिथूनच लगेच निघायला पाहिजे होतं. मात्र थोडा उशीर झाला. 2 सेकंद थोडे उशिरा गाडी सुटली गेली आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी विकेटचं पतन. या पहिल्या इनिंग मध्ये 73 धावा 75 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत आणि 76 धावांचं आव्हान दिले ते आपण पाहतोय V24 संघापुढे. आपण जर या ठिकाणी आई जीवदानी गासपाड्याचा जर स्कोरबोर्ड पाहिला तर शैलेश अगदी 12 चेंडू मध्ये 38 धावा. कल्पेश अगदी स्वस्तात बाद झाल्यानंतर शैलेशने धुरा उचलली आणि 38 धावा. त्याचबरोबर संकेतची चांगली साथ मिळाली. 10 मध्ये 22. त्यानंतर नितेशने एक उत्तुंग षटकार मारलाय. 3 मध्ये 8. नितेश पाटील 2 मध्ये 4. अशा प्रकारे तब्बल 75 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या. त्यामध्ये 2 एक्स्ट्रा धावा आपण पाहिल्यात. मंगेश म्हात्रे थोडेसे महागडे ठरले. 22 धावा पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर दीपेश 24 धावा 2 षटकांमध्ये 12च्या इकॉनॉमीने. सतीश एका षटकामध्ये 16 धावा आणि दुर्गेश यांच्या 13 धावा. आपण पाहिलं पहिला गडी गारद झाला 22 वरती, दुसरा 22 वरती, तिसरा 60, चौथा 70 वरती आणि वॅगन व्हीलच्या माध्यमातून पाहतोय तब्बल 7 षटकार या ठिकाणी आपण पाहतोय आणि 3 चौकार अगदी लेग साइडला
3 चौकार या ठिकाणी येताना पाहिलेत. अतिशय सुंदर आपण पाहतोय हे नियोजन आहे डीबीएनचं. अगदी वॅगन व्हीलच्या माध्यमातून सुद्धा दाखवलं जातं की कोणत्या ठिकाणी किती फटके मारलेले आहेत, धावा कुठल्या बाजूला येत आहेत. एक चांगली प्रगती आपण पाहूयात डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडते काय बिघडते यासाठी आपण ऐकणार आहोत सत्यवान सापणे सरांचा आवाज. आणि आम्ही घेतोय इथून विश्रांती, रजा घेतोय आणि आयोजकांचे आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आपण आम्हाला या ठिकाणी 3 दिवस आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सो मच आणि आमंत्रित करतोय सत्यवान सापणे सरांना. धन्यवाद डीजे. आदरणीय अमरजी या ठिकाणी उपस्थित होताना त्यांना विनंती असेल की मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. V24 चंदन सरचे धन्यवाद. परेश सर, एक चांगलं उत्तुंग आवाज आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवलं. तर नक्कीच आपण पाहतोय की सलग 3 दिवस आपल्याला सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणारे आपले साथी समालोचक आदरणीय माननीय श्री परेशजी, मॅन फ्रॉम नवसई, परेश कुडू या ठिकाणी उपस्थित होते. त्याचंच आपण पाहतोय. तर नक्कीच मान सन्मान या ठिकाणी करणं गरजेचं आहे, कारण समालोचन करणं एक खायची गोष्ट नाहीये. खरोखरच चांगलं एक या ठिकाणी माहिती पुरवणं आणि प्रत्येक वेळोवेळी आपल्याला चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी मला लाभलं. तर नक्कीच मी सुधीर पाटील यांना विनंती करेल की त्यांनी त्यांचं एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय डीबीएनच्या लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांचा सन्मान करत आहोत. परेशजी, नक्कीच खूप खूप गोड आवाज या 3 दिवसामध्ये आमच्यापर्यंत पोहोचवला. तुमचं खूप खूप धन्यवाद. नक्कीच उद्याच्या दिवशी जर तुम्हाला कॉल नसता तर उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आम्हाला तुमचा आवाज ऐकणं भाग्य झालं असतं. परंतु नक्कीच पुन्हा आपण भेटू लवकरच. त्याच जोशामध्ये, त्याच गोड मधुर आवाजामध्ये नक्कीच आपली भेट पुन्हा होईल. पहिला चेंडू पाहतोय आपण. दरम्यान 76 धावेचं आव्हान कशा प्रकारे पार करेल त्याच दिशेने वाटचाल करताना V24 आपल्याला पाहायला भेटतात. नक्कीच आपण पाहतोय आदरणीय माननीय श्री अमरजी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. V24 चंदन सरच्या वतीने एक चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय विजय मामा चषकामध्ये. तेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण मंचावरती बसून ह्या मॅचचा आनंद घ्यायचा आहे, कारण आपण पाहतोय आजच्या दिवसाच्या फायनलमध्ये संघ खेळत आहे V24 चंदन सर वर्सेस आई जीवदानी घासपाडा. दोन्ही संघांच्या दरम्यान कल्पेश आता पुलावर खेळाय, चेंडू पाहायचा आहे. शतरक्ष झेलच्या खाली येतो का नाही. 1 धाव नक्कीच पूर्ण केले. का धावावर समाधान मानावं लागलेला आहे तो म्हणजेच चंदन सर या संघाला. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्येचा विचार केला तर 71 धावसंख्येचं आव्हान अजूनही शिल्लक आहे. 28 चेंडू हातात आहेत. धावसंख्या पोहोचली ती 5. बिनबाद 5 धावेंवरती पोहोचलाय तो म्हणजेच V24 चंदन सर हा संघ. दरम्यान कल्पेश पाटील पुन्हा सज्ज होताना अनिकेत आणि दीपेश या जोडी मैदानामध्ये पाहायला भेटले. दीपेशची गेल्या मॅच मध्ये बॅटिंग पाहिली. खामलोली संघापुढे चांगली फलंदाजी करून आपला संघ विजय मिळवला होता. आता त्याच दिशेने नक्कीच चांगलं शतरक्षण चिरागच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटतं. चिरागच्या गेल्या मॅच मध्ये चांगले झेल टिपले होते. नक्कीच त्यांच्या नावावर 4 झेल या ठिकाणी पाहिले आपण. दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय धावसंख्येचा विचार केला तर 6 या धावसंख्येवरती 3 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर अजूनही 27 चेंडू 70 धावांची आवश्यकता विजयासाठी. दीपेश आहे फुल ऑल चेंडू पाहायचंय तर चौकार येतो या ठिकाणी. थोडस आउटफील्ड खराब असल्या कारणाने चेंडूची उचली जास्त असल्या कारणाने शतरक्षक त्या ठिकाणी बघत राहिला आणि चेंडू त्याच्या डोक्याला वरून निघून गेला. चौकाराच्या दिशेने पाहायला भेटलं. नक्कीच आपण पाहतोय रिप्लायच्या माध्यमातून सुद्धा पाहायला भेटेल. फुलर चेंडू पूल केलाय दीपेशच्या बॅटीतनं. 1 बाउन्स मधून चौकार निघून गेलेला आहे. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना 10 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. आता मात्र पाहतोय आपण ती 4 चेंडूचा खेळ झालाय.
2 चौकार कल्पेशाच्या ओव्हरमध्ये आलेले आहेत. नक्कीच अजूनही 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पाहायचंय काय होतंय. पहिल्या षटकातील 5वा चेंडू असेल. कल्पेशाचा मारा करेल तर दीपेश. मात्र पुन्हा एकदा सुरेख असा फटका होता. मात्र काय फिल्डिंग, काय कॅचिंग पाहायला भेटली. सुरेख असा कॅच पाहायला भेटला. नक्कीच ऐकू एक मधुर संगीत पुन्हा येऊ मैदानामध्ये. कमांडीचे तो पत्ता करतो गुल, तो पत्ता करतो गुल. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच घासपाडा संघाकडनं एन्जॉय करण्यात आला होता. या विकेटवरती नक्कीच चेअर सोडून बाहेर येऊन नाचायला लागले होते प्रेक्षक. नक्कीच आपण पाहताय बघा लाईव्ह बघा त्यांना खरोखरच मोबाईल त्याच्या खुर्ची घेऊन नाचायला. माझी खुर्ची कोण घेतो का काय अशा परीने आपल्याला पाहायला भेटला. नक्कीच चांगलं एन्जॉय करताना पाहायला भेटतोय त्या ठिकाणी घासपाडा संघाकडनं. एक चांगलं मनोरंजन करतावेळी विकेटचं ज्यावेळी पडला त्यावेळी नक्कीच नाचताना ऍक्शन ऍक्शन बाप रे बाप. नक्कीच हल्दीला या ऍक्शनची गरज भासेल. डीबीएन लाईव्ह माध्यमातून पाहायला भेटेल. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे फिरूया. अल्पेश पाटील कमबॅक करताना पाहायला भेटा. आता मात्र डावखोरा फलंदाज थांबणार नाही. येतोय मोठा फटका. ऐकू एक मधुर संगीत V24 चंदर सरच्या दिशेने. कमांडीचे हसून नाही रे पासून झाला. धन्यवाद डीजे. नक्कीच पॉवरफुल शॉट आपण पाहिलं अनिकेतच्या महेंद्र याच्या बॅटीतनं आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवरती पाहिला तर षटकार रेषी खेळतोय. त्याचनंतर अनिकेत आता गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय तर दुर्गेश हा गोलंदाजाला प्राधान्य देण्यात आलेलं आहे पुढे. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला भेटतोय V24 चंदनसार. धावसंख्येचा विचार केला तर 76 धाव्याचं आव्हान समोर असताना ज्याप्रमाणे फलंदाजी करायला हवी त्याप्रमाणे फलंदाजी होताना पाहायला भेटते. आता रिक्वायर्ड रन रेट कुठेतरी 15च्या घरामध्ये येताना पाहायला भेटल्या. 16च्या रन रेटने चालत आहे सध्या V24 चंदनसार आपल्याला पाहायला भेटल्या. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. बॉलिंगच्या दिशेने आपण दुर्गेश वैयक्तिक पहिलं संघातलं दुसऱ्या षटकातला पहिल्या चेंडूचा मारा करेल तो सलामीचा मोहर अनिकेत आपल्याला पाहताना भेटतोय. दरम्यान पहिला चेंडू रावस हा चेंडू पंचांकडे दाद वाईटचा इशारा येताना पाहायला भेटाय. वाईट चेंडू घोषित होताना अवांतर धावसंख्येत भर 17 या धावसंख्येवरती पोहोचतोय 1 गडीच्या मोबदल्यात. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होताना दुर्गेश पहिला चेंडू वाईट हाताळलाय. अवांतर धावसंख्येत भर नक्कीच झाले आहे. पण तो धावसंख्येचा ज्याप्रमाणे डोंगर उभा केला त्याप्रमाणे खेळी सुद्धा होत आहे V24 यांच्या माध्यमातून. शॉर्टर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न पुल अँड पॉवरफुल नव्हता. मात्र झेल बाद होतो या ठिकाणी. गडी बाद क्रमांक 2 होताना पाहायला भेटतोय. तिथपर्यंत ऐकू एक मधुर संगीत देवसंधी अनुप डीजे यांना. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काजळ लावणे आले मी आज असं नको बघू अहो येते मला लाज केला शृंगार आज घातलाय असा. धन्यवाद डीजे. नक्कीच पाहिला तर नक्कीच कमबॅक करताना पाहायला भेटलाय घासपाडा संघ. मात्र दुर्गेश हा हुकुमाचा एक्का ठरतोय का घासपाडा संघासाठी. ज्याप्रमाणे त्यांनी गडी बाद केलाय अनिकेत याला बाद करून तंबूत परत. आता
जोडी पाहतायत तर सतीश आणि महेंद्र ही जोडी मैदानात पुन्हा एकदा त्याच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न सफल ठरतो आणि इथे झेल ड्रॉप आणि डायरेक्ट हिट असता तर डायरेक्ट हिट आउट असता असं काही घडलं नाही. मौका मिला था लेकिन वो छोड़ दिया. खरोखरच मौका होता, त्या मौक्यावरती चौका मारायचा होता परंतु चौका न मारता रनआउट सुद्धा सोडलं, कॅच सुद्धा सोडलं. डबल चान्स होता रनआउट करायचा तो सुद्धा सोडलेला आहे. काय घडतंय काय बिघडतंय. प्रेशर, सर्व प्रेशर हा प्रेशरचा मॅच आहे. चेंडू नाही बाबा, पाय पकडायचं नाही, चेंडू पकडायचा आहे तुला. नक्कीच तिकडे पाहतोय आपण डिबेनच्या लाईव्ह माध्यम. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल सुटला आणि त्याने एसटी रक्षाचा पाय धरलाय. पाय धरला नसता तर नक्कीच गडी बाद झाला असता. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होताना आता मात्र नाही थांबणार. V20 वर चंदनसार संघ ज्या टीमाने तुम्ही जीवनदान देत आहे त्याप्रमाणे फलंदाजी करताना पाहायला भेटत आहेत ते महेंद्र आणि सतीश ही जोडी मैदानामध्ये पाहायला भेटते. धावसंख्येचा विचार केला अजूनही 21 चेंडू शिल्लक आणि 58 धावेचं आव्हान आहे समोर. 18 धावसंख्येवरती पोहोचलाय. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये चेंडूचा खेळ झाला. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. दुर्गेश यांच्या पायाच्या दुर्गेश काय करतोय. डावखोरा फलंदाज महेंद्र एक षटकारांशी जरूर खेळतोय परंतु मोठे फटके येणं गरजेचं. ज्याप्रमाणे आपण पाहतोय कल्पेश पाटील याच्या माध्यमातून आपण पाहिलं एक चांगला स्कोर उभारण्यात आला. त्याचनंतर आपण शैलूला पाहिलं, शैलूच्या बॅटीतनं मोठे फटके येताना पाहिलं. आता मात्र पुन्हा एकदा फंबल होताना पाहायला भेटतात. निर्धाव चेंडूची सांगता होताना पुन्हा एकदा पाहायला भेटली. बॅटची एज लागली होती. मला वाटतं नक्कीच झेल बाद झाला असते या ठिकाणी. यष्टीरक्षक कल्पेश पाटील यांच्या हातातनं चेंडू निसटला जातोय पण निर्धाव चेंडू त्या ठिकाणी येतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या दुसऱ्या षटकातील. पाहायच्या 2 चेंडूमध्ये काय परिणाम होतोय तो येणाऱ्या चेंडूवरती. दरम्यान दुर्गेश यांच्या दरम्यान महेंद्र पुन्हा एकदा आता मात्र उंच लाभ केलाय. चेंडू पाहायचा आहे. चेंडू कल्पेश मात्रे याच्या हातात विसावला जातोय. हादरा बसतोय. V20 वर चंदनसार या संघाला एक छोटासा मधुर संगीत. येऊ पुन्हा मैदानात कमांडीचे. रुबाब माझा राजाचा किसन कन्हैया पोरींचा पण दिवाना माझे राणीचा. आगे इंस्टावाला नाही तुझा गाववाला मी बॉयफ्रेंड आहे. आरे पटलाची पोरा तुझा रुबाब गोरा माझे माग माग फिरता सारी गावाची पोरा बघ जीव तुझे लागला जीव तुझे लागला जीव तुझे लागला. धन्यवाद धन्यवाद. चला आपण पुन्हा एकदा या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय अक्षयजी मधुकर पाटील यांचं सुद्धा आगमन होताना त्यांना सुद्धा विनंती असेल मंचावरती यायचं आहे. अक्षय मधुकर पाटील या ठिकाणी उपस्थित होताना संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. दरम्यान पुढील चेंडू मात्र उंच मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय खाली. झेल बाद होतोय. बाद होण्याचा क्रमांक काही थांबवता नाव घेत नाहीये. V20 वर चंदनसार या संघाचा बॅक टू बॅक विकेट पडताना पाहायला भेटत आहेत. दुर्गेश याच्या ओव्हरमध्ये लगातार 3 गडी बाद करण्याचा क्रम त्याने राखून ठेवलेला आहे. आता पण आपण पाहतोय तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 या धावसंख्येवरती गडी क्रमांक 4 बाद असताना ऐकू एक पुन्हा मधुर संगीत. येऊ पुन्हा मैदानात कमांडीचे अनुप वैती. आली ती भरली हो भेटाना तिच्या काठीशी. धन्यवाद धन्यवाद. 18 चेंडू आणि 58 धावेची आवश्यकता. 18 चेंडू 58 धावा. कशा प्रकारे हा सामना पूर्ण अस्तित्वात नेतोय तो म्हणजे V20 वर चंदनसार संघ पाहायला भेटेल. दरम्यान घासपाडा संघ चांगली जकडून ठेवलाय तो म्हणजे चंदनसार या संघाला पाहायला भेटतोय. तर कल्पेश मात्रे गोलंदाजी मार्गावरती येताना पाहायला भेटतोय. आपलं वैयक्तिक पहिलं संघातलं तिसरं षटक असेल घेऊन येत आहेत ते कल्पेश मात्रे. चा मारा करेल
तो म्हणजेच सतीश. 18-58चं समीकरण आहे. 18-58. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केला होता, मात्र चेंडूचा ना बॅटचा कोणताही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली. दरम्यान आपण पाहतोय अक्षय मधुकर पाटील यांचं सुद्धा आगमन होताना या ठिकाणी पाहायला भेटतोय. त्यांना सुद्धा विनंती मंचावरती यायचं आहे. दरम्यान पुल केलाय चेंडू, पूर पॉवरफुल आहे का, आणि ते पुन्हा गडी बाद. कल्पेश स्क्रीन मध्ये येताना पाहायला भेटत. गेल्या टायमाला पाहतो कल्पेश म्हात्रे, आता पाहतो तर कल्पेश पाटील. ही जोडी कॅच घेण्यामध्ये एक नंबर ठरते आणि ते गडी बाद होतोय 5वा V24 चंदन सर या संघाचा. दरम्यान धावसंख्येचा विचार केला तर अजूनही धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 18 या धावसंख्येवरती. ज्याप्रमाणे धावसंख्या घासपाडा संघाने उभारले, जो रेकॉर्ड ब्रेक आपण पाहतोय. 75 धावा उभारल्या होत्या. नक्कीच 68 धावेचा रेकॉर्ड होता. आता मात्र तो रेकॉर्ड केल्या नावावर, तो म्हणजेच घासपाडा या संघाने 75. दरम्यान पुन्हा एकदा कल्पेश म्हात्रे सज्ज होताना आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये अवघ्या दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज दुर्गेश आणि मंगेश ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला भेटते. ते मध्ये सूर्य कसा फटका, शतरक्षण लावलेला आहे आणि शतरक्षण या ठिकाणी झेल. कोणी विचार नसेल केला का त्या ठिकाणी कोणी शतरक्षण लावू शकतं, परंतु माइंड सेट केला तो म्हणजे कल्पेश म्हात्रे याने. अतिशय शातीर दिमागाने तो फलंदाज तिकडे शतरक्षक तिकडे लावला होता आणि त्याच दिशेने चेंडू हाताळला आणि त्याच दिशेने फलंदाजाला फसवला आहे तो म्हणजे दुर्गेशाला. दुर्गेशाने विचार सुद्धा केला नाही. ज्या ठिकाणी नक्कीच त्याला मनात वाटलं असेल की माझा हा चौकार आहे, पण तो बघा आता शतरक्षक झेल घेतला आणि प्रेक्षक म्हणून त्या ठिकाणी उभा राहिला. काय फसवलं गेले, काय फसवलं गेले नक्कीच. डीजे नक्कीच आपण पाहतोय चांगलं कामगिरी करताना कल्पेश म्हात्रे. बॅक टू बॅक विकेट येताना ऑन हॅट्रिक कल्पेश म्हात्रे. अतिशय सुरेख असा फटका मारण्याचा प्रयत्न, असफल. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटते. ज्याप्रमाणे आपण पाहतोय कल्पेश पाटील याने निर्धाव शतक हाताळलं होतं बांगलादेश गेल्या मॅच मध्ये. त्याच नंतर मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सॉरी बॅटची एज लागली आहे का, विकेट नक्कीच बाद होतोय. चला ऐकू एक पुन्हा मधुर संगीत अनुप वैती यांच्या माध्यमातून. अनुप माझ्याकडे बघतोय. हो पहिला शतक आपण पाहतो कल्पेश पाटील याने मेडन हाताळला होता, त्याच्यामध्ये सुद्धा विकेट होते. आता कल्पेश म्हात्रेला ती संधी आहे, शेवटचा चेंडू पाहायचा आहे. विकेट मेडन याच्या टुर्नामेंटची ही दुसरी मेडन विकेट येते का पाहायचा, आणि नक्कीच मेडन ओव्हर या ठिकाणी कल्पेश म्हात्रे. नक्कीच संघ त्यांच्या टाळ्यांच्या गजरात अभिनंदन व्यक्त करताना पाहायला भेटलाय कल्पेश म्हात्रे याच्याकडून. नक्कीच तुमच्यासाठी अनुपकडनं एक गाणं असेल. कमन अनुप डीजे. धन्यवाद. नक्कीच त्याने कल्पेश म्हात्रे यांनी V24 संघाला अटक करून ठेवलेला आहे. कुठली संधी देत नाही मारण्याची, मोठे फटके खेळण्याची. अतिशय सुरेखाचा फटका आपण पाहत होतोय. नक्कीच चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी, चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. ते बघा स्क्रीनवर आपण पाहतोय कल्पेश म्हात्रे याची धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. अतिशय सुरेख असं गोलंदाजी कल्पेश म्हात्रे याच्याकडनं पाहायला भेटली. मिडल विकेट ओव्हर. त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या दिशेने खेळून काढल्या चेंडू, चांगलं शतरक्षण. दुसऱ्या धावसंख्येचा कोणताही विचार त्या ठिकाणी दिसत नाहीये.
मात्र चौथं षटक घेऊन येतं या ठिकाणी दुर्गेश पुन्हा एकदा पाहायला भेटाय. दुर्गेशचं पहिलं शतक हाताळलं होतं ते म्हणजे 2 धावेचं आणि 3 गडी बाद करण्यात यश प्राप्त झाला होता दुर्गेशाला. पुन्हा एकदा सज्ज होताना दुर्गेश आपलं वैयक्तिक दुसरं संघातलं चौथं षटक घेऊन येतोय दुर्गेश. मात्र कुठेतरी बॅकफुटला येताना V24 चंदन सर हा संघ पाहायला भेटतोय. धावसंख्येचा विचार केला तर 19 वरती पोहोचलाय आणि भरपूर धावसंख्या पाठलाग करायचा आहे. त्याशी फलंदाजी होताना दिसत नाही, परंतु गडी बाद क्रमांक होत्या आतापर्यंत 7 गडी बाद झाल्यात. धावसंख्या 20 आणि 10 चेंडू आणि 56चं आव्हान आहे. मोठ्या मार्जिंगने ही जीत घासपाडा संघ जिंकतोय का काय असं माहोल या ठिकाणी झालेला आहे. परंतु कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण मोठे फटके येत नाही त्यामुळे कमबॅक सुद्धा होत नाही. ज्याप्रमाणे असे फटके आले तर नक्कीच घासपाडा संघ कमबॅक करू शकतोय. पण ते तसे फटके बॅक टू बॅक यावे लागतील. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. चला या षटकारासाठी ऐकू एक मधुर संगीत पुन्हा या मैदानामध्ये. कमांड डीजे अनुप. मैदानी चौकार षटकारांचा आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहतोय या दरम्यान पुन्हा एकदा दुर्गेश सज्ज होताना 3 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावे आलेले आहेत. पुन्हा खाली राहतो चेंडू. चांगली गोलंदाजी हाताळली जाते. ज्या जोरावरती घासपाडा संघ उतरला होता त्या जोमाने आपल्याला पाहायला भेटतोय गोलंदाजी मार्गावरती. ज्याप्रमाणे फलंदाजी केली त्याचप्रमाणे गोलंदाजी सुद्धा पाहायला भेटते. एक फॉर्म मध्ये आलेला संघ आपण पाहतोय तो म्हणजेच घासपाडा संघ. दरम्यान पुन्हा एकदा दुर्गेश का मात्र मोठा फटका येतोय का पाहायचा आहे. छत्रक्षण झेलच्या खाली मात्र झेल त्याच्या वरतून निघून जातोय चेंडू आणि येतोय मोठा फटका. या षटकारांशी काही बिघडणार नाही मला वाटतं घासपाडा संघाचा, परंतु नक्कीच एक मधुर संगीत येईल मैदानात. कमांडीचे धन्यवाद पहिल्या दिवसामध्ये जर विचार केला तर कनेर हा संघ आपण पुढे येताना पाहिला. त्याच्यानं दुसऱ्याच्या दिवसामध्ये मोदलपाडा हा संघ पुढे येताना पाहिलाय. आजच्या दिवसामध्ये कोण येतंय ते पाहायचंय. दरम्यान फुल टॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय का पाहायचंय आणि चेंडूची उथल पुथल पाहायला भेटते. 1 भाग 2 धाव. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला भेटली. धावसंख्या 3 ने पुढे सरकताना मात्र टार्गेट कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. जी मार्जिंग आहे जी आपण पाहतो रिक्वायर्ड रन रेट 41च्या आसपास आहे, तो रन रेट कमी करण्याचा मनसुबा या ठिकाणी पाहायला भेटतो. मात्र 6 चेंडू आणि 41 धावेचं आव्हान समोर असताना कशा प्रकारे मंगेश बॅटिंग करेल आणि कशा प्रकारे गोलंदाज जो आहे 5वा ट्रम्प कार्ड गोलंदाज. धावसंख्येचा विचार केला तर 35 या धावसंख्येवरती पोहोचलाय. गडीचा विचार केला तर 7 गडी बाद झाल्यात आणि 6 चेंडू आणि 41 धावेचं आव्हान समोर आहे. पाहायचं कशा प्रकारे तो पेलतोय, कारण बघा प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्न केल्याशिवाय काही होणार नाही. जर प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही विजयीच्या मार्गाने वाटचाल करू शकता. असं कोणताही एखादा चेंडू तुम्हाला खराब चेंडू भेटला तर नक्कीच त्याचा फायदा उचलून जर रन रेट कमी करण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतं. ती हमी मात्र मंगेशाच्या बॅटीत तेवढी दमखम आहे. मंगेशाच्या बॅटीतनं पाहायला विचार केला तर मंगेशच्या बॅटीतनं षटकारांची आतिषबाजी बघितली आपण. 2 षटकारांशी खेळतोय. नक्की उद्याच्या दिवसात आपण पाहतोय लवकरात लवकर त्यांनी उपस्थित राहायचं आहे. आदर्श फणसपाडा वर्सेस वाघोबा जांभूलपाडा. लोहार चेंडू पुल करण्याचा प्रयत्न असफल. दुसरा सामना असेल जय बजरंग शिरगाव युवा ग्रुप वाडीव. तिसरा सामना असेल RK डोंगरपाडा कोसमाई खार्डी. चौथा सामना असेल श्री गणेश घासकोपरी वर्सेस आई जीवदानी कसराली. आणि 5वा सामना असेल श्रीराम कसराली यांच्या समवेत डमी टीम असेल. दरम्यान वेलच्या वेळी आपण उपस्थित राहायचं. 9:30चा टाइम आहे. त्या 9:30च्या टाइमला आपण नक्कीच ॲक्युरेट टाइम पाळला तर नक्कीच उद्या फायनलचा दिवस आहे. लवकरच सामने चालू होतील ह्यात काही शंका नाही. तर सहकार्य करायचं आहे. आपल्या जिकडचे संघ आहेत तर लवकरात लवकर येणं ही अपेक्षा आहे ना, ती अपेक्षा तुम्ही पूर्ण करतील
गडी बाद होतोय. चला एक छोटस संगीत ऐकूया, त्यात नंतर पोहोचूया पुन्हा मैदानामध्ये. कमन डीजे अनुप भांजे. काय को जाने का बार बार उधर ओ बुलाती है नक्कीच तिन्ही चेंडूचा खेळ शिल्लक. आता मात्र धीरू येतोय फलंदाजीवरती. धीरू याच्या बॅटेत ना मोठा फटका येतो का नाही, मात्र नाही. आउट. गडी बाद क्रमांक चालूच आहे. चला कमांड डीजे पुन्हा एकदा तुम्हाला संधी. बॅक टू बॅक 2 गडी. धन्यवाद धन्यवाद. धीरू बाद होऊन तंबूत परतलाय. त्याची जागा भरून घेण्यासाठी जाते विराज. दरम्यान पाहतोय आपण एक चांगलं सुमधुर संगीत आपल्यापर्यंत पोहोचत आहेत अमनूप वैती. पाहतोय दरम्यान शेवट वाईट चेंडू घोषित होतोय. वाईटच्या जोरावरती आपण पाहतोय एक धावेनिशीच धावसंख्या पुढे सरते 36 या धावसंख्येवरती. दरम्यान V24 चंदन सर नक्कीच आपण पाहतोय बॅकफुटला पराभवाच्या छायेत जाताना पाहायला भेटतोय. दरम्यान एक धाव पूर्ण केली आहे आणि एका धावेनिशी पुढे सरकताय तो म्हणजे 37 या धावसंख्येवरती पाहायला भेटतोय. V24 हा चंदन सर हा संघ. शेवटचा चेंडू असेल पाहायचं. शेवटच्या चेंडूवरती काय होतंय काय बिघडतंय. एक चांगलं खेळ V24 चंदन सर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा खेळून काढल्या चेंडू चांगलं. धन्यवाद. विजयी संघ ठरतोय तो घासपाडा संघ. आजच्या दिवसामधल्या टॉप 4 मध्ये जाणारा संघ आहे तो म्हणजे घासपाडा. नक्कीच आपल्याला पाहायला भेटला. दरम्यान आपण पाहतोय V24 चंदन सर